ही हाय कुरी आणि आज हिला बाहेर काढले म्हणजे पावसाची सुरुवात झाली की शेतकरी रानात घात यायची वाट बघतोय आणि एकदा का घात आली की सुरू होत्या ती पेरणी. आता उगण्यासाठी जे पेरण्याचं काम करतंय त्याची पूजा केल्याशिवाय त्याला कामाला लावत नाहीत. आणि आज आम्ही रानात भाताची पेरणी करणार आहे, ज्यासाठी आम्ही कस्तुरीवाल्यांचं बियाणं वापरले, जे की आम्हाला दुसऱ्यांपेक्षा जास्त उत्पन्न काढून देते. मग हे सगळं घेऊन आम्ही गेलो रानात, कारण बैल यायच्या आधी आम्हाला रानात पाणी सगळीकडे व्यवस्थित साठायसाठी बांध घालायचं होतं. मग आम्ही तिघांनी 3 खोरी घेऊन हळूहळू करून बांध घातलं आणि मग बैल येस्तोवर मस्तपैकी बसून भजी खाल्लं. तोपर्यंत बैल आलीतच. मग बैलगाडी सोडली आणि जू टाकून त्याला मग कुरी बांधून घेतली आणि मग पेरणी चालू. चाड्यामध्ये भात टाकला की 1 इंचाच्या अंतरावर 6 फणीतनं भात डायरेक्ट रानात पडतोय. अशी मग तासाभरात पेरणी झाली आणि मग मशीन चेंज. ह्यो हाय पाटा. पेरून झाल्यावर माती पाडून भात मुजवायला याचा वापर करतात. आणि रानात पाटा फिरवस्तवर एंट्री झाली ट्रॅक्टरची. रानात जर ट्रॅक्टर फिरवला की माती जाम बसत्या आणि पीक पण मग तेवढ्याच जोमाने येते. मातीशी नातं जोडलं, आता फक्त सोनं उगवणं बाकी आहे. आणि नशिबानं आणि निसर्गानं साथ दिली तर ही जमीन सोनच उगवणार. चला आत्ता काय निवांतच.